हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहास किचन. तर आज मी एकदम बिगवाला बड्डे केक कसा करायचा तो सांगणार आहे. आणि तो आहे 2.5 किलोचा आणि फ्लेवर आहे पायनॅपल. तर त्यासाठी मी 820 ग्राम प्रीमिक्स घेतलेला आहे व्हॅनिलाचं. आणि तो कसा करायचा तो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन डिटेलमध्ये सगळं सांगितलेलं आहे. सो प्लीज हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पहा. आणि हा व्हिडिओ मला नक्की कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर त्यासाठी मी ते 3 टीन घेतलेले आहेत. आणि खालचा टीन आहे तो 2 किलोचा आहे, मधला आहे तो 1 किलोचा आणि वरचा आहे तो 1/2 किलोचा टीन आहे. तर त्यामध्ये मी निम्म्या भागांमध्ये आपल्याला हवं तसं ॲडजस्ट करून तुम्ही तो त्या टीनमध्ये केक बेक करू शकता तुमच्या ॲडजस्टनुसार. आणि कस्टमरला कसा हवा आहे त्यानुसार तुम्ही तो केक शिजवून तो करू शकताय. तर खालच्या टीनमध्ये मी 400 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेला आणि वरचे जे 2 टीन होते त्याच्यामध्ये पण 420 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेला आहे आणि ते बेक केलेलं आहे. तर आता खालचा टीन हा मी मोठा घेतलेला आणि त्याच्यामध्ये तो शिजवून घेतल्यानंतर मग मी तो केक करायला घेतलेला आहे थंड झाल्यानंतर. तर प्रीमिक्स झाल्यानंतर आता आपली व्हिप क्रीमसुद्धा मी 1200 ml यूज केलेली आहे, कमी जास्त लागू शकते. तर हा एकदम मोठा केक होता आणि त्याला वेळसुद्धा खूप लागलेला. तर अगदी केक मी शिजवून थंड झाल्यानंतर अगदी मी करायला घेतलेला तेव्हा 9:30 झालेले आणि पूर्ण केक झाला तो माझा 12:15 12:30ला झालेला. म्हणजे जवळजवळ 2 तास मी हा केक करत होते, कारण कस्टमरला हा केक एकदम मोठा हवा होता आणि एकदम छान डिझाईनमध्ये पाहिजे होता. तर आता ह्यामध्ये मी जो खालचा बेस आहे तो आधी करून घेतलेला आहे, खालचा केक. तर त्याच्यामध्ये तो पूर्ण थंड करून घेतलेला, कारण त्याच्यावरती मी 2 टायर ठेवलेले. तर आता मी ते स्पॅच्युलाने येलो कलरची क्रीम घेऊन मी ते केलेलं आहे, पण ती मला डिझाईन एवढी काही खास वाटली नाही. तर पुन्हा मी ती प्लेन स्क्रॅपरने प्लेन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 शेड तयार केलेले आहेत, तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. कारण कधी कधी काय होतं, डिझाईन एक डोक्यामध्ये फिट असते आणि आपण ती करायला घेतो, पण तशी कधी कधी होत नाही. त्यामुळे नाराज न होता आपण नवीन डिझाईन त्यामध्ये सुद्धा आपण करू शकतो. तर आता वरची क्रीम आहे एक्स्ट्राची ती प्लेन केलेली आहे आणि आता आपला खालचा बेस खालचा केक हा तयार झालेला आहे आणि तो थोडा वेळ मी सेट करायला ठेवलेला. आता त्याच्यानंतर मी मधला केक आहे तो करायला घेतलेला आहे. मधला सुद्धा करताना तसंच केलेलं. आता येलो क्रीम मी यूज केलेली, पण म्हटलं आता जर डिझाईन करायला कमी पडेल तर पुन्हा मी त्याच्यावरती व्हाईट क्रीम घेतलेली आणि तो पूर्ण केक आता कवर करून घेतलेला आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा मी पायनॅपल क्रश घातलेला आहे आणि खालच्या बेसमध्ये सुद्धा पायनॅपल क्रश घातलेला आणि तो करून घेतलेला, कारण कस्टमरला केक हा पायनॅपल फ्लेवरचा हवा होता. आता मधला केकसुद्धा आपला झालेला आहे. आता पूर्ण क्रीम लावून व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि मग तो जरा थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचा आहे. आणि मग त्याच्यावरती आपण तिसरा केक आहे छोटा, तो सुद्धा करून घेणार आहोत. आता तुम्ही बघा, व्हिडिओ दिसते तुम्हाला की त्याच्यावरती आता मी दुसरा केक आहे मधला, तो सुद्धा ठेवलेला आहे. तर कधी कधी काय होतं, जेव्हा आपण केक ठेवतो त्याच्यावरती, तेव्हा वरचा जेव्हा आपण काढतो स्पॅच्युला बाजूला, तेव्हा तो थोडासा कट होतो किंवा क्रीममध्ये थोडंसं अंतर राहतं. तर घाबरायचं काही कारण नाही. तर तुम्ही त्या डिझाईनने सुद्धा व्यवस्थित कवर करू शकता. आता त्याच्यावरती मी तो मधला केक आहे तो मला येलो कलरमध्ये हवा होता, म्हणून मी तो येलो क्रीमने सगळा कवर करून घेतलेला आहे. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की थोडं आतला केकसुद्धा दिसतोय. तर तो मी सगळा येलो कलरनं कवर करून घेतलेला आहे. कारण मोठी ऑर्डर असेल तर आपल्याला वेळसुद्धा खूप लागतो आणि आपल्या आयडियाज ह्या आपल्या त्या केकवरती काढायचे असतील किंवा उतरवायचे असतील तर त्याला आपण पूर्ण वेळ देणं गरजेचं आहे, तर तो केक हा व्यवस्थित होईल. आता तो सुद्धा मधला केक आहे तो स्पॅच्युलाने क्लीन करून घेणार आहे व्यवस्थित आणि मग त्याच्यावरती मी तिसरा छोटा केक आहे तो ठेवणार आहे. तर खालचा केक हा मी
येलो शेडमध्ये आणि व्हाईट शेडमध्ये केलेला आहे आणि मधला केक हा पूर्ण येलो शेडमध्ये कव्हर केलेला आहे. व्यवस्थित त्याला फिनिशिंग करायचं आहे केकला, तरच केक हा आपला अट्रॅक्टिव्ह होतो. फिनिशिंग जर व्यवस्थित नसेल तर केक हा आपला किती जरी आपण मेहनतीने चांगला केला तरी तो कस्टमरला आवडेलच असं होत नाही. त्यामुळे फिनिशिंग हे व्यवस्थित द्या केकला. भले तुम्ही डिझाईन थोडीशी काढा, पण त्याला केकला फिनिशिंग हे चांगलं द्या. आता तो झालेला आहे, तो पण फ्रीजमध्ये ठेवलेला केक. आता तो वरचा छोटा आहे तो करायला घेतलेला आहे. तो सुद्धा सेम प्रोसेसनं केलेला आहे. आता तो व्हाईट क्रीमने कव्हर करून घेणार आहे सगळा. आता त्याच्यावरती पण पायनॅपल क्रश घालणार आहे आणि मग तो मी पूर्ण केक करून घेणार आहे. केक करणं ही एक सुद्धा कला आहे आणि आपल्याला जर आपल्या आवडीनुसार आपण केक डिझाईन करू शकतो किंवा कस्टमरची कशी डिझाईनची डिमांड असेल त्यानुसार आपण तो केक करण्याचा प्रयत्न करायचा असतो. कारण कस्टमरला आपला केक आवडेल असंच आपण तो डिझाईन करायचा आहे, जेणेकरून कस्टमर आपल्याला पुन्हा पुन्हा त्या केकची ऑर्डर देईल किंवा वेगवेगळ्या डिझाईनच्या केकची ऑर्डर देऊ शकते. त्यामुळे केकची चव, त्याचं फिनिशिंग आणि त्याचा अट्रॅक्टिव्हपणा हा कायम ठेवायचा आहे आपल्या केकमध्ये. आता वरता सुद्धा मी केक ठेवलेला आहे. तो पूर्ण आता व्हाईट क्रीमने कव्हर केलेला आहे. पण आता वरचा जो टॉप आहे तुम्ही तो येलो केक क्रीम आहे त्यानं कव्हर करणार आहे. पण तो पूर्ण कव्हर करणार नाही आहे, तर थोडासाच कव्हर करणार आहे. कारण त्याचं कॉम्बिनेशन व्हाईट येलो व्हाईट असं होईल केकचं. त्यामुळं केक हा आपला एकदम सुंदर दिसले. तुम्ही आपल्या केकला डिझाईन कशी कस्टमरला हवे त्यानुसार तुम्ही करू शकता किंवा कस्टमरला तुम्ही असं सुद्धा विचारू शकता की केकची डिझाईन मी माझ्या पद्धतीने करू का, तुम्हाला चालेल का? तर कस्टमर सांगू शकतं की हां, तुम्ही तुमच्या आवडीने डिझाईन करा. पण कस्टमर म्हणतं की तो केक हा खूप छान झाला पाहिजे. आणि हा माझा केक होता तो एकदम 2.5 किलोचा होता, त्यामुळे त्याला वेळ पण खूप गेला आणि कस्टमरला हा केक खूप आवडला. आणि केक हा व्यवस्थित सेट करायचा आहे आणि जेव्हा ते एकावर एक असे आपण केक ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये एक टूथपिक ही घालायचे, जेणेकरून आपले जे केकचे मधले जे आपला केक आहे मधला आणि वरचा तो हलणार नाही आणि कस्टमरला केक न्यायला सोपं जाईल. आता M1 नोझल वापरलेला आहे आणि त्यामध्ये व्हाईट क्रीम घातलेली आहे आणि त्याने छोटी छोटी फुलं काढलेली आहेत. आता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये की येलो व्हाईट हे कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय. आता खालच्या बाजूला पायपिंग बॅगमध्ये येलो क्रीम घेतलेली आहे आणि फक्त छोटे छोटे डॉट दिलेले आहेत. कारण खालच्या बाजूला जास्त जागा नाही आहे डिझाईन काढायला, त्यामुळे एकदम छोटे छोटे डॉट दिलेले आहेत. त्यामुळे केकला एक वेगळाच लुक आलेला आहे. केक हा एकदम सुंदर दिसला पाहिजे. आता स्प्रिंकल्स यूज केलेले आहेत आणि जो वरच्या केकला छोटे छोटे डिझाईन काढलेली आहे आणि वरती कस्टमरचं नाव लिहिलेलं आहे आणि छोटे छोटे जे चॉकलेट चोको चिप्स आहेत ते लावलेले आहेत. आता एकदम केक सुंदर झालेला आहे आपला आणि वरती टॉपवर लावलेला आहे. सो फ्रेंड, तुम्हाला माझा आजचा केक कसा वाटला हे मला नक्की सांगा. तोपर्यंत पुन्हा भेटू. बाय बाय.